नमस्कार. रोकटोक आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. महाराष्ट्रात मिनी विधानसभांचं निवडणुकीचं बिगुल अखेर वाचलं. मुंबईसह 10 प्रमुख महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्या यांच्या निवडणुकांची घोषणा आज राज्याच्या निवडणूक आयोगानं केली. जिल्हा परिषदांसाठी 16 फेब्रुवारी आणि 21 फेब्रुवारी अशा 2 टप्प्यात निवडणुका होतील, तर सर्वच महानगरपालिकांसाठी येत्या 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या सगळ्याची मतमोजणी 23 फेब्रुवारीला होईल. त्यासाठीची आचारसंहिता बुधवारपासूनच लागू झाली, म्हणजे आता या क्षणापासून लागू झालेली आहे. ही मिनी विधानसभा अशासाठी की कारण महाराष्ट्रातले तब्बल 85% मतदार यावेळी मतदान करणार आहेत. राज्यातल्या 288 पैकी 246 विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची ही रणधुमाळी किंवा निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार आहे. एकीकडे कडाक्याच्या थंडीमुळे महाराष्ट्र गारठलेला आहे, त्याच वेळा निवडणुकीच्या घोषणेमुळे राजकीय जोर मात्र चांगलाच वाढलेला आहे. सगळ्याच राजकीय पक्षांनी निवडणुकांसाठी एकीकडे जोरदार कंबर कसली आहे. राज्यात शिवसेना भाजपचं सरकार सत्तेवर आलंय, त्याला 2-2.25 वर्ष होत आहेत. त्यामुळे निवडणुका या सरकार आणि मुख्यमंत्र्यांची परीक्षा पाहणाऱ्या आहेत, यात काही शंकाच नाही. ग्रामीण भागात अजून तरी वर्चस्व राखून असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी या निवडणुका अत्यंत प्रतिष्ठेच्या असणार आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राज्यात ठिकठिकाणी भाजपचं कमळ कधी नाही ते फुललं. आता फिरोजशाह मेहतांच्या पुतळ्याच्या मागच्या मुंबई महापालिकेत मुख्यालयात स्वबळावर भाजपचं कमळ फुलतं का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यासाठी धनुष्यातून सुटणाऱ्या बाणांचा मुकाबला भाजपला करावा लागणार आहे. भाजप शिवसेनेची युती होणार की विधानसभेप्रमाणे स्वबळाचा नारा बुलंद होणार हे लवकरच समजेल. पण मुंबई ठाणे महानगरपालिकेची सत्ता म्हणजे शिवसेनेचा प्राणवायू. ही लाईफलाईन टिकवून ठेवण्याचं आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे. शिवसेनेच्या आर्थिक नारड्या आवळण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय. भाजपच्या वाढलेल्या ताकदीचा मुकाबला शिवसेनेला करावा लागणार आहे. भाजपच्या मदतीशिवाय सत्ता स्थापन करण्याचे शिवसेनेचे मनसुबे यशस्वी होणार का, सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ग्रामीण भागात अजूनही काँग्रेसचा वर्चस्व आहे, पण अलीकडच्या काळात घटलेला जनाधार, पक्षांतर्गत गटबाजी आणि ज्येष्ठ नेत्यांचं दुर्लक्ष यामुळे काँग्रेसच्या चिंता वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केल्याचा फायदा होईल की नुकसान होईल अशा पेचात आता काँग्रेसवाले सापडलेत. सर्वाधिक जिल्हा परिषदा तुर्तास तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत, पण नगरपालिका निवडणुकीत त्याला 4था क्रमांक मिळाला. राष्ट्रवादीच्या तंबूत त्याच्यामुळे टेन्शन आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधली सत्ता टिकवताना त्याच्या नाकीनऊ येणार यात काही शंकाच नाही. पिंपरीत तर राष्ट्रवादीला भलं मोठं खिंडारच पडलंय. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी या निवडणुका म्हणजे अस्तित्वाची लढाई ठरणार आहेत. नाशिकमध्ये सत्ता असूनही फारसं प्रभावी काम करता न आलेला मनसे एका बाजूला, तर शिवाय एकापाठोपाठ एक नगरसेवक सोडून चालल्यामुळे मनसेच्या इंजिनाची ताकद कमी झाली आहे का? युतीबाबत उलटसुलट वक्तव्य करून राज ठाकरे गोंधळात आणखी भर टाकतायत का? 2012च्या निवडणुकीत नाशिक, अमरावती, सोलापूरमध्ये शिवसेना आणि भाजपची युती नव्हती. आता तोच कित्ता मुंबई, ठाणे, पुणे यात गिरवला जाणार आहे का? काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी करून निवडणुका लढवणार आहेत की नाही? निवडणुकांआधी युती आघाडी होणार की निवडणुकीनंतर सत्तेसाठी सगळेच एकत्र येणार? या मिनी विधानसभा निवडणुकांचा कौल कुणाच्या बाजूने पडणार? नोटाबंदीच्या निर्णयाचे परिणाम या निवडणुकीत दिसणार आहेत का? आणि मिनी विधानसभा निवडणुकांचा निकाल म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारच्या कामगिरीवरची प्रतिक्रिया समजायची का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात रणसंग्राम. रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. आज महाराष्ट्राच्या मिनी विधानसभा असं याचं वर्णन करता येईल अशा नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. त्याची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये. केशवजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते संजय तटकरे हे देखील आपल्याबरोबर आहेत, त्यांचंही स्वागत. दीपक भातुसे, झी 24 तासचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या बरोबर आहेत, त्यांचंही स्वागत. आणि संतोष धुरी, मनसेचे नगरसेवक संतोष धुरी हे देखील आपल्या बरोबर आहेत. आणि काही क्षणात आपल्यासोबत प्रवीण छेडा आणि किशोरी पेडणेकर हे देखील सहभागी होणार आहेत. जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला मुद्दा आहे, कोणाची होणार युती आणि आघाडी, कोण कोणाला देणार टाळी? कोणाची होणार युती आणि आघाडी, कोण कोणाला देणार टाळी? केशव उपाध्ये, काही ठिकाणी आपण स्वतंत्र लढलात तर काही ठिकाणी आपण एकत्र लढलात. आत्ता या ठिकाणचा प्रश्न आहे तो मुंबई महानगरपालिकेचा.
मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरून सातत्यानं तोंडसूक घेणारे तुमचे मुंबई प्रदेशाचे अध्यक्ष, पेग आणि पेंग्विन अशी टीका करणारे तुमचे अध्यक्ष, किंबहुना ही युती होऊ नये असा नारा लावणारे तुमचे मधु चव्हाण असतील किंवा किरीट सोमय्या असतील, भारतीय जनता पक्षाला शिवसेनेसोबत मुंबई महानगरपालिकेत निवडणुकीत युती हवी आहे की नको आहे? मला वाटतं आज सकाळी त्याचा निर्णय, त्याचं उत्तर ज्यांचा उल्लेख तुम्ही केलात त्या मुंबई प्रदेश अध्यक्ष शेलार यांनीच केलं आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी जाहीरपणे सांगितलं की युती चर्चा लवकर करा किंवा त्या संदर्भात निर्णय काय तो करा, त्याला भारतीय जनता पार्टीने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. भारतीय जनता पार्टीचं काही म्हणणं आहे, ते म्हणणं असं आहे आणि शेवटी दोन्ही पक्षाच्या सन्मानजनक स्थितीमध्ये युती व्हावी ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. बदलत्या राजकीय समीकरण लक्षात घेऊन युती व्हावी ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आणि त्यानुसार भारतीय जनता पार्टीचे 3 नेते, स्वतः प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे असतील, आशिष शेलार असतील, म्हणजे याचा अर्थ 100% कमळ, 100% भाजप हे आपलं जे स्वप्न आहे ते आपण गुंडाळून ठेवलं आणि आपल्या ताकदीची जाणीव झाली. शिवसेनेच्या तीर कमांची ताकद तुम्हाला कळली, त्यामुळे कमळ फुलण्याकरता तुम्हाला तीर कमांची साथ घ्यावी लागणार हे आता नक्की झालंय. आम्ही यापूर्वी स्पष्ट केलंय की आमचं पहिला शत्रू म्हणजे राजकीय शत्रू, म्हणजे त्याचा पुन्हा वेगळा अर्थ काढला जाऊ नये, आमचे राजकीय विरोधक एका अर्थाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधाच्या तुमचे विरोधक राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहेत, परंतु तुमची सर्वात जास्त टीका जी आहे ती फक्त आणि फक्त शिवसेनेच्या नेत्यांवर होती आहे. मला मान्य आहे अगदी. नाही, शिवसेने आम्ही करत नाही टीका. तुम्ही काढून बघा, गेल्या 8-10 दिवसातले पेग आणि पेंग्विन का काँग्रेसवरची टीका होती का? अरे ही ठीक आहे ना, ती मुंबईच्या नाईट लाईफ वरची टीका आहे का? काँग्रेसवरची होती का? मुंबईच्या राजकारणात सगळी वक्तव्य काढून दाखवतो मागच्या वर्षभरात आणि भारतीय जनता पार्टी तेवढीच टीका झाली. किरीट सोमय्या टीका करतायत, ती किरीट सोमय्यांची टीका काही चीनी आणि कोरियन लोकांवर होती. भारतीय जनता पार्टीवरती तेवढीच टीका गेले महिनाभर काय वर्ष 1.5 वर्ष झाले सुरू आहे, तेही आपण पाहतो आहोत. पण तरी सुद्धा एक व्यापक हिंदुत्वाचा प्रश्न आहे, विकासाचा प्रश्न आहे. या निवडणुकीत तुमचं हिंदुत्व आहेच का? हिंदुत्व आमचं जगण्याचा दुसरं काय दाखवायला नाहीये तुमच्याकडे? प्रश्नच नाही. सरकारचे विकास काम आहेत, माझं पूर्ण सरकारचे विकास काम आहेत. हिंदुत्व आमचा काही विषयच आहे, तो काही मुद्दाच येत नाही. सरकारचे विकास काम आहेत, चांगली प्रतिमा मुख्यमंत्र्यांची, त्या मुद्द्याच्या आधारे मी लोकांमध्ये जाऊ आणि आज युतीला चर्चा करू असं म्हटलेलं आहे. पुढच्या काळात काय होईल ते आपल्याला कळेल ना. संजय तटकरे आपल्या बरोबर आहेत. संजय तटकरे, मुंबईमध्ये आपल्या पक्षाचं नेमकं अस्तित्व काय असं आपल्याला वाटतं? मुंबईमधला आपला परफॉर्मन्स चिंताजनक आहे, याच्यात तर काही शंकाच नाही, परंतु तो परफॉर्मन्स सुधारण्याकरता काँग्रेस बरोबर युती आघाडी होईल अशी काही चिन्ह आता दिसत नाही आहेत. आपल्याला काय वाटतं, आघाडी व्हायला पाहिजे की नाही? संजय तटकरे. डॉक्टर साहेब, काँग्रेस बरोबर तसंच समविचारी पक्षांबरोबर आघाडी व्हावी ही आमच्या नेतृत्वाची मला एको येतोय. आघाडी यावी ही आमच्या नेतृत्वाची नेहमीच इच्छा राहिलेली आहे व तसे प्रयत्नही मुंबई संदर्भात किंवा ठाण्यासंदर्भात आम्ही केलेले आहेत. ठाण्यामध्ये सकारात्मक प्रतिसाद काँग्रेसने दिला, मात्र मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी गेले वर्षभर दरवेळेला त्यांनी स्टेटमेंट्स दिलेले आहेत, वक्तव्य केलेले आहे की राष्ट्रवादीबरोबर आम्ही युती करणार नाही, आम्ही स्वबळावर लढणार. आता एवढे प्रयत्न केल्यानंतरही काँग्रेसकडनं सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे आम्ही आमची पहिली यादी जाहीर केलेली आहे आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे किंवा ज्यांना उमेदवारी दिली आहे त्यांना तयारी सुरुवात करा असं सांगितलेलं आहे. याच्या उपरही जर काँग्रेसकडनं काही प्रतिसाद आला तर त्याच्यावर नक्कीच विचार केला जाईल. पिंपरी चिंचवड आणि पुणे यातलं कुठलं आव्हान जास्त तगडं असं वाटतं? कारण एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तर दुसरीकडे भ्रष्टाचारासोबतच पार्टीला प्रचंड मोठ्या प्रमाणावर खिंडार पडलेलं आहे. नाही, पिंपरी चिंचवडचं जर तुम्ही बघाल तर अनेक वर्ष चांगला कारभार व चांगलं प्रशासन द्यायचं काम राष्ट्रवादीने केलेलं आहे. पुण्यामध्येही आपण जर बघाल तर चांगलं राष्ट्रवादीने एक विकासाचं काम करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये आम्ही परत सत्तेत येऊ. मग तुम्ही जर परत सत्तेत येणार असाल तर इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर पक्षाला पिंपरी चिंचवडमध्ये गळती लागायचं नेमकं कारण काय? नाही, त्याच्यामध्ये असं असतं की पक्ष जेव्हा वाढत जातो तेव्हा लोकांच्या
अपेक्षाही वाढत जातात आणि त्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण करणं पक्षाला शक्य नसतं. पण कोणत्या बाबतीत आपला पक्ष वाढला? अजितदादांच्या लोकसभेत वाढला? नेतृत्वाखाली नवीन संजय तटकरे आपला पक्ष नेमका कुठे वाढला? लोकसभेत वाढला, विधानसभेत वाढला, नगरपंचायतीला वाढला, नाही, का आणखीन कुठे वाढला? का भ्रष्टाचाराच्या लोकसभेच्या- आरोपात वाढला? डॉक्टर का साहेब, भ्रष्टाचाराच्या डॉक्टर आरोपात वाढला? डॉक्टर साहेब बोला. डॉक्टर साहेब 2014ला जे इलेक्शन झालं, निवडणुका झाल्या, त्याचं जर पर्सेंटेज ऑफ वोट्स बघितले आणि आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किंवा नगरपालिकांच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे वोट पर्सेंटेज आहे ते वाढत चाललेलं आहे. तर त्या दृष्टीने ह्याचं मूल्यमापन करायला पाहिजे. म्हणजे अजूनही आपल्याला असं वाटतंय की आपण पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांमध्ये आपलं तगडं आव्हान भाजप समोर विशेषतः उभं करून आहात. मला सत्तेवर आल्यानंतर केशव उपाध्ये सत्तेच्या 100% सत्तेच्या आधी केशव उपाध्ये तुमचा पक्ष फार साधन शुचित्वाविषयी बोलत असतो, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराबद्दल सातत्यानं बोलत असतो, किंवा आता तर तुमच्या शिवसेना हा एक तुमचा लाडका टार्गेट आहे त्याच्याबद्दल बोलत असता. परंतु सत्तेवर आल्यानंतर मात्र सगळे विधिनिषेध तुम्ही विसरलेले असतात. आओ जाओ घर तुम्हाला इन्कमिंग फ्री तुमच्याकडे असतं. जो कोणी निवडून याची क्षमता आहे, ज्याच्याकडे पैसे आहेत, मग त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असले तरी 72 असे तुम्ही विधानसभेलाही घेतलेत आणि आत्ताही घेतलेत. पुण्यामध्ये आपण कोणाला घेतलं तेही आपल्याला माहिती आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या आधी ज्यांच्या बँकेवर हायकोर्टानं ताशेरे ओढलेत, RBIनं ताशेरे ओढलेत, विधानसभेत ज्यांच्यावर ताशेरे ओढले गेले, अशा नाही तुम्ही पावन करून घेतलं. या सर्व खेळात आपण प्रवीण आहात आणि अनेकांचे लाड आपण पुरवताय हे सगळ्यांनाच माहिती आहे. नाही, असं आहे की मुळामध्ये पक्ष वाढतो तशी अनेक प्रकारे समाजातली माणसं पक्षात येत असतात. जर पक्षात चांगली माणसं येत असतील तर शेवटी पक्षात माणसं चांगली आल्यानंतरच पक्ष वाढत असतो, हे तर आहेच ना. त्यामुळे जी पक्ष आणि स्वाभाविक आहे पक्ष हा विकासाचं राजकारण करतोय, विकास पुढे ठेवून पुढे चाललाय आणि ते लोकांना पटत असल्यामुळे लोक पाठीशी उभी आहेत. मला आता तटकरे साहेब मला म्हणाले की काय म्हणाले, राष्ट्रवादीची संख्या मतांची टक्केवारी वाढली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो तटकरे साहेब, ज्या पश्चिम महाराष्ट्र जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो त्या पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात नगरपालिका निवडणुकात असं त्याचं उत्तर देतो अगदी त्याचे उत्तर देतो तटकरे साहेब. मुळात असं आहे की कुठलीही तुलना 10वीच्या मुलाची तुलना दुसऱ्या 10वीच्या शाळेतल्या 10वीच्या मुलाशीच करतात. 10वीच्या मुलाची तुलना ग्रॅज्युएटच्या मुलाच्या बरोबर तुलना करत नाहीत. त्यामुळे 2014ची तुलना 2019च्या लोकसभा विधानसभेच्या नक्की आपण करू, त्या आपण चर्चा नक्की करू. बरं, तशी तुलना तुम्हाला टक्केवारीचीच करायची, चला टक्केवारीची तुलना करू. 2014 आत्ताच्या नगरपालिका निवडणुकामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळणाऱ्या मतांची टक्केवारी ही सर्वाधिक 25% आणि तिथे राष्ट्रवादी नंबर 3ला आहे 14.5%. त्याच्या अगोदर काँग्रेस आहे 17%. त्यामुळे एक लक्षात घ्या, त्यामुळे आपल्या जागा कमी झाल्या, जागांची आकडेवारी. तटकरे साहेब अहो ऐकून घ्या ना, पुन्हा तेच तुम्ही ऐका. हो तटकरे साहेब पुन्हा तेच एक आपण मुद्दे बोला ना, तुम्ही सिलेक्टिव्ह बोलू नका. हो तटकरे साहेब माझं झालं की तुम्ही बोला, माझं पूर्ण झालं की आपण बोला, चर्चा करू ना. मला काय डॉक्टर साहेब देतील तरी परवानगीनुसार आपण चर्चा करू. मुळात अशी की मुळात आकडेवारी लक्षात घेतली पाहिजे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, ग्रॅज्युएटच्या मुलाची तुलना ग्रॅज्युएटवर केली जाते, 10वीतल्या मुलाची तुलना 10वीतल्या दुसऱ्या मुलाला केली जाते. हा राष्ट्रवादीचा नवीन फंड आहे का की बीकॉम 3ऱ्या वर्षाच्या मुलाचा तुलना ही 10वीतल्या मुलावर तुलना करायची, अशी नवीन काही प्रथा राष्ट्रवादी काढू इच्छित आहे का? या विधानसभा लोकसभा निवडणूक निकालांची चर्चा आपण 2019च्या विधानसभाच्या वेळी नक्की करू. काही अडचणीचं कारण नाही त्याच्यामध्ये. ही चर्चा 2011च्या बरोबरच करावी लागेल. दोघांनाही शांतराची विनंती करतो. आपल्या सोबत किशोरी पेडणेकर आहेत, शिवसेनेच्या फायर ब्रँड नगरसेविका किशोरी पेडणेकर. किशोरीताई, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपण ज्या मुद्द्याची चर्चा करतोय त्या मुद्दा आहे कोणाची होणार युती आणि आघाडी आणि कोण कोणाला देणार टाळी. टाळीसाठी एकाने हात पुढे. मध्ये उद्धवजींना ज्यावेळेला मीडियाकडनं कळलं जर आपली युती असेल किंवा काही जे काही करायचं आहे ते संभाषण व्हायला पाहिजे. नेमकं संभाषण नाहीये. म्हणजे संभाषण झालं तर युती होईल तर नाही. मीडियाने विचारल्यानंतर उद्धवजींनी त्याच्यावर कुठलंही भाष्यही केलंय, हात जोडले. आता त्याचं मीडियाने जर वेगळं काही हे केलं असेल तर कल्पना नाही. म्हणजे खापर तुम्ही मीडियावर फोडताय? नाही, मीडियावर फोडत नाहीये. मीडियाला जेव्हा दाखवलं गेलं कारण त्याच्यावर कुठेच संभाषण झालेलं नाही. रोज उठून तुमच्यावर टीका करणाऱ्या भाजपपेक्षा तुम्हाला टाळीसाठी हात पुढे करणारा. आजच्या घडीला प्रत्येक पक्षामध्ये सगळेजण म्हणजे खालच्या तळागाळातला जर कार्यकर्ता बघायला गेलं तर प्रत्येकाची इच्छा आहे की स्वतंत्र लढायचं.
ही त्या पक्षातल्या कार्यकर्त्याची इच्छा आहे. प्रत्येक पक्षाला एक प्रमुख आहेत, त्यामुळे त्या प्रमुखांच्या अंतर्गत जे काही होईल, जो काही परिपाक बाहेर येईल, मला त्याला सांगा, आम्ही हे करू. कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेतले जातात का हो पक्षामध्ये? नाही, मुळामध्ये मी काय सांगितलं, कार्यकर्त्यांनी त्यांची इच्छा आहे, पण पक्षामध्ये प्रमुख आहेत. किशोरीताई, ते तुमची प्रमुख, इच्छा ते काय, युती परिपाक- व्हावी का न व्हावी? कोणाची? माझी इच्छा विचाराल तर हो. मी म्हणेन समविचारी जर एकत्र असतील तर चालेल. तुम्हाला समविचारी म्हणजे तुम्ही युतीच्या बाजूनी आता स्पष्टपणे संकेत देताय, म्हणजे नाही, असं तुम्ही रोज म्हणताय, तुमच्यावर असं तुम्ही पेग आणि म्हणताय. पेग आणि पेंग्विन टीका करणारे सुद्धा तुम्ही सत्तेसाठी लाचारून त्यांच्यावर जायला तयार आहात, कारण तुम्हाला कल्पना आहे, मुळामध्ये- स्वताकदीवर तुम्ही सत्ता स्थापन नाही, करू शकत आमचा नाही. दावा आहे की मुळामध्ये शिवसेना ही मुंबईमध्ये जास्तीत जास्त सीट घेऊन आणि आम्ही सत्तेत येणारच. म्हणजे तोच मुळा वाद आहे, मोठा भाऊ की छोटा भाऊ? त्यामुळे कोण आमच्यावर कसे वार करतायत ते आम्हाला त्याच्याशी देणं ना घेणं. मुळात आम्ही तेच सांगतोय की आमची तयारी आहे ना बाबा. अहो, ते आम्ही तोंडावर सांगा 3 पानच्या अडथळ्याची शर्यत, आणि तुमचे मित्र आहेत ना आशिष शेलार आणि किरीट हो, ते सोमय्या, आजही बोलले की ती काय करते, हे काय करतात, ते काय करतात. त्यात संपूर्ण मीडिया म्हणा सगळं बघतात कोण काय करतंय. त्यामुळे सगळ्यांचं आता तर 21 फेब्रुवारीला निवडणुका जाहीर झालेत. अगदी कमी अवधीमध्ये सगळं स्पष्ट होणार आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये ह्या 2-3 दिवसात युतीचं पण गुऱ्हाळ चालणार नाही चालणार तेही स्पष्ट होईल. मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही आता जसं फायर फायटर, तर आम्ही तयार आहोत सगळ्याला तयार आहोत. म्हणजे एक सैनिक म्हणून जे पक्षप्रमुख आम्हाला निर्णय देतील तो मान्य करून आम्ही जाणार. कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकांत अगदी जबड्यात हात घालून तुम्ही वाघाचे दात वगैरे मोजलेत, परंतु नंतर मात्र सगळे सत्तेसाठी एकत्र आलात. 650 कोटी रुपये तिकडे ट्रान्सफर होणार होते, एक पैसा अजून आलेला नाहीये. अशा पक्षावर तुम्हाला राहायचंय? तुम्ही चांगला प्रश्न विचारलं की त्यावेळेला ज्या पद्धतीने त्या कल्याण डोंबिवलीमध्ये आश्वासनं दिली गेली, सगळं दिलं गेलं, पॅकेज कुठे आहे ते आजही आपल्याला माहिती नाही, तरीसुद्धा जरी आम्ही असलो बरोबर, तर ह्याच करेक्शनसाठी सत्ताधाऱ्यांमध्ये म्हणजे पूर्ण राज्यामध्ये आजचा काँग्रेस काय, राष्ट्रवादी काय आणि मनसे काय, ह्यांची सगळी अवस्था जर आपण बघतोय तर आम्ही दोन्ही भूमिका बनवतोय, बापाची पण आणि आईची पण. आम्ही दोन्ही भूमिकेमध्ये प्रेमळतेने सगळं होत असेल तर होय आम्ही माता आहोत, नसेल तर हो आम्ही तुमचे सध्या बाप तर आहोत. तुमची अशी अवस्था, युतीची अवस्था अशी आहे की बाप भीक मागू देणार आणि आई जेव घालेना अशी अवस्था झाली आहे. आम्ही नाही मानत तसं. संतोष धुरी, तुमची पोझिशन फार चांगली आहे, तुम्हाला काहीच गमवायचं नाही आहे, कारण आत्ता तुमच्या खात्यात काही शिल्लकच पडलेलं नाही आहे. तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही टाळीसाठी हात पुढे करतायत आणि लोक तुमच्यासमोर हात जोडतायत. मुंबई महानगरपालिका सकट नाशिक महानगरपालिका स्वबळावर लढणार का दुसऱ्या कोणाशी तरी छुपा अलायन्स करणार? कसं आहे की पहिलं तर तुम्ही जे म्हणालात ना की स्वबळावर लढणार का, आणि तुम्ही जे सांगितलं की टाळीसाठी हात पुढे केला म्हणून, तर मला वाटते खाजगीमध्ये बोलणं झालेलं की विचार केला जाईल किंवा काय, हे कुठल्याही मीडियासमोर साहेब बोलले नाहीत किंवा कुठेही चर्चा केलेली नाही. कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असू दे नाही तर पेपर मीडिया, कुठल्याही याच्याबरोबर बोललेले नाहीत. आणि तुम्ही डायरेक्ट ते डिक्लेअर करतात, ते कुठल्या आधारावर डिक्लेअर केलं हेच कल्पना नाही आहे. आणि त्या आधारावर तुम्ही आता बोलताय की राजसाहेबांनी त्यामध्ये यू टर्न घेतलं, म्हणून हे साप चुकीचं आहे. युती करायची नाही करायची, स्वबळावर लढायचं, हे सर्वस्वी राजसाहेब संतोष धुरी, पण ठरवतील. त्यांना जे तुमची पाहिजे त्या तुमची- पद्धतीने ते करणार. तुमची position आणि फार तुम्ही जे चांगली आहे. म्हणालात, एक गोष्ट तुम्ही म्हणालात की जे मत हे कोणाचं घेतलं जातं का, मत प्रत्येकाचं घेतलं जातं आणि ठरवायचं ते ठरवतात, पण मत हे घेतलं जातं. तुम्ही असं बोलू नका की कोणाचंही मत घेतलं, हे तुम्ही ठरवू नका. आम्हाला माहिती आहे, आम्ही कार्यकर्ते आहोत आणि आम्ही तिकडे साहेबांशी 1 to 1 चर्चा पण करतो. त्यामुळे आम्हाला माहिती आहे की साहेब निर्णय कोणाचा काय घ्यायचा काय, तर त्यांचा निर्णय असेल. फक्त 2012 आमच्याशी साली चर्चा होते. संतोष धुरी, 2012 साली आपण निवडणुकांना सामोरे गेलात, तेव्हाची आपली परिस्थिती आणि तेव्हाची आपली ताकद, आणि आत्ता जेव्हा तुम्ही निवडणुकांना सामोरे जाताय तेव्हाची आपली परिस्थिती आणि आपली ताकद घट झाली आहे का वाढ झाली आहे? नाही, तसं होतच नाहीये, कारण आम्ही मानत नाहीये घट झाली आहे. कारण तुम्ही जर बघितलं असेल तर महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष फक्त आमच्याकडेच बघितलं जातं. कारण प्रत्येक घोटाळे असून दे किंवा कुठले काही घोटाळे असले तर ते फक्त आम्हीच काढलेले आहेत, मनसेनेच काढलेले आहेत आणि ते तडीच नेलेले आहेत. मग तो रस्ता घोटाळा असून दे, नाला घोटाळा असून दे, कुठलाही घोटाळा असून दे, बाकीचे पक्ष फक्त आवाज देतात की हे घोटाळे आहेत म्हणून, त्यांच्याबरोबर बसून एकत्र घोटाळे चाकतायत ते.
पण आम्ही ते घोटाळे बाहेर काढलेले आहेत आणि ते मीडिया समोर आणलेले आहेत आणि तुम्ही त्याला प्रसिद्धीही दिलेली आहे. म्हणजे असं नाही की आम्ही तिकडे घटलोय किंवा आता ते घटले आहेत किंवा नाही घटले ते लोक ठरवतील, हे तुम्ही ठरवू नका. आपल्यासोबत प्रवीण छेडा आहेत, काँग्रेसचे गटनेते. प्रवीण छेडा, विरोधी पक्षांची भूमिका मुंबई सकट इतरत्र फक्त आणि फक्त मनसे बजावत आहे, त्यामुळे काँग्रेसने नेमकं काय केलं, या निवडणुकांमध्ये काँग्रेस काय भूमिका घेऊन जाणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आपला घरोबा मुंबई सकट ठाणे आणि इतर ठिकाणी विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये असला पाहिजे की नाही, आपलं काय मत आहे कार्यकर्त्यांचं? कारण प्रत्येकजण तळागाळातल्या कार्यकर्त्यांविषयी फार उमाळ्याने आत्ता बोलतोय. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती करायची की नाही हे आमचे नेते ठरवणार. आमचे वरिष्ठ नेते त्यासाठी सक्षम आहेत आणि ते बद्दल मला वाटतं आमच्या नेत्यांबद्दल चर्चा होणार आणि त्यानंतर निश्चितपणे त्याचा निर्णय घेतला जाईल. युती व्हावी, आघाडी व्हायला पाहिजे की नाही, आघाडी व्हायला पाहिजे की नाही? साहेब, हा माझा भाग नाही आहे, हा आमच्या वरिष्ठ नेत्यांचा भाग आहे. त्यांनी ठरवायचे आहे युती होणार की नाही होणार. नाही, कार्यकर्ता तुम्ही पक्षाचे तळागाळाचे कार्यकर्ते, कारण आजकाल हा शब्द फार पॉप्युलर झाला. तळागाळातले कार्यकर्ते, तळमळीचे कार्यकर्ते, जमिनीवरचे कार्यकर्ते, जे काही स्वतःला म्हणायचं असेल ते म्हणून घ्या, पण आघाडी व्हायला पाहिजे की नाही आणि कोणाशी व्हायला पाहिजे? अगदी स्पष्टपणे सर्व विरोधी पक्ष आपापल्या भूमिकेमध्ये आहे, बरोबर आहे. आमचे जे नेतेगण आहेत तेच परत मी सांगतो ते ठरवणार युती करायची किंवा नाही. म्हणजे आपण त्या बाबतीत कोणत्याही प्रकारची भूमिका आता घ्यायला तयार नाहीत. आपण दरवाजे उघडे आहेत असंही सांगत नाहीत आणि दरवाजे बंद केले असंही सांगत नाही. नाही, तो निर्णयाचा अधिकार माझा नाही आहे ना. आमचे पक्ष, आमचे मुंबई अध्यक्ष आहे, महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, ते ठरवणार या बाबतीत काय करायचं ते. दीपक भातुसे, राष्ट्रवादी काँग्रेसने तर थेटपणे सांगून टाकलं की आम्हाला चर्चेचे दरवाजे त्यांच्याआधी उघडे होते, परंतु त्यांनी काही फारसा प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी आम्ही यादी जाहीर करून लढाईची तयारी केलेली आहे. काँग्रेस या बाबतीत कोणत्याही प्रकारची भूमिका आत्ता तरी घ्यायला तयार नाही. भाजप आणि शिवसेना स्वबळाचा नारा जरी देत असली तरी अंतर्गत त्यांच्यामध्ये जागांची चर्चा सुरू आहे. तर मनसेला या निवडणुकीत गमवण्यासारखं काहीच नाही, किंवा आम्हीच फक्त विरोधी पक्ष असं ते म्हणतायत. कोण कोणाला देईल टाळी आणि कोण कोणाशी करेल युती किंवा आघाडी, काय वाटतंय? राजकीय निरीक्षक म्हणून तुझं मत काय आहे? नाही, प्रत्येक पक्षाला वाटतं, मग आघाडी आणि युतीमधलं पण बघितलं तर आघाडी युतीमधल्या प्रत्येक पक्षाला वाटतंय की आपली ताकद जास्त आहे, त्यामुळे आपण म्हणू त्या अटींवरती युती किंवा आघाडी व्हायला हवी. आपण सुरुवातीला शिवसेना भाजप संदर्भात जर चर्चा केली तर भाजपच्या विधानसभेच्या जागा ज्या आहेत 2014च्या त्या मुंबईमधल्या 15 जागा आहेत आणि शिवसेनेच्या 14 आमदार आहेत. त्यामुळे एक आमदार जो आहे तो भाजपचा शिवसेनेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आमची ताकद वाढलेली आहे आणि त्या वाढलेल्या ताकदीनुसारच आम्हाला जागा वाटप हवं असं साधारणतः भाजपची भूमिका आहे. तर शिवसेनेची भूमिका आहे, गेल्या अनेक वर्ष आम्ही मुंबई महापालिकेमध्ये सत्तेत आहोत, मोठा भाऊ म्हणून आम्ही आहोत आणि त्यामुळे आमचा वाटा जो आहे तो जागा वाटपात जास्त असेल. आणि शिवसेना भाजपची आता प्राथमिक चर्चा जरी सुरू झाली असली तरी या जागा वाटपावरून ज्याप्रमाणे विधानसभेमध्ये युती शेवटच्या क्षणी फिसकटली तशीच शक्यता यावेळेलाही दिसते. कारण विधानसभेमध्ये शिवसेनेने मिशन 151 ठेवलं होतं आदित्य ठाकरेंनी आणि ते मिशन 51 वर शेवटपर्यंत चर्चा सुरू राहिली आणि शेवटी भाजपने ते मान्य न करता युती तोडण्याची घोषणा केली. आता असंच होणार आहे की भाजपकडनं आता आकडा दिला जाईल, कारण भाजपने मागच्या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेमध्ये केवळ 64 जागा लढवल्या होत्या आणि आता निम्म्या जागा कदाचित भाजप मागू शकता आघाडीमध्ये युतीमध्ये. त्यामुळे निम्म्या जागा शिवसेनेकडनं मान्य होणार नाहीत आणि याच जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर आपली ताकद वाढली या दाव्यांवरती युतीची शक्यता अगदी कमी दिसते. जरी मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही युतीबाबत सकारात्मक आहोत, उद्धव ठाकरे म्हणतात युतीबाबत सकारात्मक आहोत, परंतु जागा वाटपासाठी जेव्हा या दोन्ही पक्षांची चर्चा प्रत्यक्ष सुरू होईल किती जागांवर, तेव्हा निश्चितच हे घोडं असंच रेंगाळेल आणि शेवटच्या क्षणी युती जे विधानसभेला झालं ते होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तेच चिन्ह आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते की राष्ट्रवादीची मुंबईत अजिबात ताकद नाहीये, कारण मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये राष्ट्रवादीचा एकही आमदार निवडून आलेला नाहीये. त्यामुळे मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची आता ताकद शिल्लक राहिलेली नाहीये. त्यामुळे आम्हाला त्यांची आघाडी करण्याची गरज नाही असा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांचा दावा आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते की आमची अजूनही मुंबई ताकद आहे. मागच्या वेळेला जरी विधानसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला असला, मुंबईत फटका बसला असता, तरी मुंबई महापालिकेमध्ये आम्ही चांगल्या ताकदीने निवडणूक लढू
त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये सुद्धा जागा वाटपावरून जे आहे ते घोडं अडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीची ताकद अगदीच नगण्य आहे मुंबई महापालिकेत, परंतु अवाच्या सवा जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसकडे मागितल्या जाऊ शकतात आणि तीच शक्यता लक्षात घेऊन म्हणजे थोडक्यात दीपक, महाराष्ट्रामध्ये यंदा महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पंचरंगी लढती सर्वत्र दिसतील असा आत्ताचा अंदाज आहे. सर्वत्र सांगता येणार नाही, पण मुंबई महापालिकेत कदाचित येऊ शकतं आणि बाकीच्या ठिकाणी स्थानिक पातळीवर ज्या पद्धतीने युती आघाडीची गरज असेल त्या पद्धतीने युती आघाडी होईल. कारण मागच्या वेळेला आपण 5 वर्षापूर्वी 2012चं चित्र बघितलं तर काही जिल्हा परिषद आणि महापालिकांमध्ये युती झाली होती, आघाडी झाली होती, तर काही ठिकाणी सगळेच पक्ष सोबळावर लढणे होते. ते चित्र यावेळेला पाहायला मिळेल. पण प्रमुख चर्चा जी आहे ती मुंबई महापालिकेची आहे की मुंबई महापालिकेमध्ये ही लढत पंचरंगी होणार की युती आणि आघाडीने एकत्र होणार. प्रेक्षको, ह्या निवडणुका ज्या होणार आहेत त्या निवडणुका एक प्रकारे देवेंद्र फडणवीस सरकारची ऍसिड टेस्ट आहे, त्यांच्या कारभारावरची प्रतिक्रिया याच्यात उमटणार आहे. त्याची चर्चा करणार आहे का ब्रेक नंतर. कुठे जाऊन का पाहत राहा G24 तास आपण पाहताय रणसंग्राम. दहा महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा आज झाली. एक प्रकारे महाराष्ट्राची मिनी विधानसभा असंच म्हटलं पाहिजे, कारण 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 246 मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होती आणि 2.5 वर्षांनंतर देवेंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया उमटणार आहे का हा सवाल आहे. याची आपण चर्चा करतो. आपल्यासोबत किशोरी पेडणेकर, केशव उपाध्ये, प्रवीण छेडा, संतोष धुरी, संजय तटकरे आणि दीपक भातुसे आहेत. दुसऱ्या भागात जो मुद्दा आपण चर्चेला घेतोय तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो मुद्दा आहे आगामी निवडणुकांचे निकाल म्हणजे फडणवीस सरकारच्या कारभाराचे मूल्यमापन असेल काय. आगामी निवडणुकांचे निकाल म्हणजेच फडणवीस सरकारच्या कारभाराचे मूल्यमापन असेल काय. आपण थेट जाऊया संजय तटकरे यांच्याकडे. संजय तटकरे, 2.5 वर्ष देवेंद्र फडणवीस सरकारला झाली, नोटबंदीलाही आता जवळपास 2-2.5-3 महिने होत आले. या सगळ्याची प्रतिक्रिया या निवडणुकीत उमटेल असं वाटतंय का. या निवडणुकीचा निकाल एक प्रकारे या सरकारच्या कारभारावरची प्रतिक्रिया आपण समजणार आहात का. संजय तटकरे. नाही डॉक्टर साहेब, ह्याचं विश्लेषण वेगळ्या प्रकारे करायला लागेल. एक तर जिल्हा परिषदेच्या इलेक्शन्स आणि महानगरपालिकेच्या निवडणुका याच्यामध्ये मूलभूत फरक हा आहे की महानगरपालिकेचे जे निवडणुका आहेत आणि जे मतदान होणार आहे ते त्या स्थानिक प्रश्नांवर होणार आहे. आता मुंबई महानगरपालिकेचा जर तुम्ही विषय लक्षात घेतला तर तो असा आहे की गेली 20 वर्ष सेना भाजप एकत्र सत्तेत आहेत. त्यांनी काय केलं हे आपण सगळं जाणता. मग तो रस्ता घोटाळा असेल, खड्ड्यांचा विषय असेल, पेंग्विनचा फियास्को असेल किंवा डम्पिंग ग्राउंडचा विषय असेल आणि टेंडरमध्ये एवढ्या अनियमितता झालेल्या आहेत त्याच्याबद्दल सर्वच विरोधी पक्ष नेहमी बोलत आलेले आहेत. त्यामुळे भाजप जे आता करू पाहत आहे की सेनेवर टीका करून आम्ही आपले नामा निराळे आणि आमचा ह्याच्यामध्ये सहभाग नाही, तर या सगळ्या विषयामध्ये भाजपही तेवढ्याच पद्धतीने आणि तेवढंच कारणीभूत सहभागी आहेत. बरोबर आहे. जिल्हा परिषदांच्या इलेक्शन बरोबर, जिल्हा परिषदाच्या ज्या इलेक्शन आहेत, मला एको येतोय डॉक्टर साहेब. बोला. जिल्हा परिषदांच्या इलेक्शन ज्या आहेत त्या जिल्ह्याच्या परिपेक्षात त्या इलेक्शन्स बघायला लागतील. त्यामुळे ह्या ज्या निवडणुका आहेत त्या भाजपच्या आणि एकंदर भाजपच्या कारभाराविषयी किंवा फडणवीसांच्या एकंदर पॉप्युलॅरिटीवर जर आपण विचार करायला गेलो तर तसं होणार नाही. त्या जिल्ह्यामध्ये त्या महानगरपालिकेमध्ये काय परिस्थिती आहे त्यानुसार हे मतदान होईल असं मला वाटतं. म्हणजेच एक प्रकारे स्थानिक मुद्दे अत्यंत महत्त्वाचे असतील, कारण ही निवडणूक ही स्थानिक प्रश्नांवरची निवडणूक आहे. संतोष धुरी, आपल्याला मान्य आहे की ही फक्त स्थानिक प्रश्नांवरची निवडणूक आहे, याचा राज्य सरकारच्या परफॉर्मन्सशी काही संबंध नाही आहे. नाही असं बोलू शकत नाही, कारण दोन्ही परफॉर्मन्स बघितले जाणार. यांचे जे महानगरपालिकेमध्ये जो परफॉर्मन्स आहे तोही बघितला जाणार आणि राज्य शासनाचा परफॉर्मन्स तोही बघितला जाणार, नक्कीच बघितला जाणार आहे. पण जो तुम्ही आता ते म्हणालात ना की फक्त काय फडणवीसांचं, तर ते सर्व थापा मारलेले आहेत आतापर्यंत, नुसते आश्वासनं दिलेली आहे. कुठलंही परफेक्ट काम त्यांचं अजून झालेलं नाही आहे. आता शिवस्मारक असून दे किंवा कुठलीही काही कामं असून देत, नुसती ती थापा मारलेली आहे. त्यामुळे मला वाटतं ते पूर्णपणे फेल होणारच आहे. आणि महानगरपालिकेमध्ये जसं हे शिवसेना जशी राज्य शासनामध्ये बसून, राज्य सरकारमध्ये बसून त्यांच्यावर मांडीला मांडी लावून जशी त्यांच्यावर टीका करते, तशीच हे BJP
ही महापालिकेमध्ये मांडीला मांडी लावून बसून त्यांचे भ्रष्टाचार काढते आहे आणि स्वतः पण त्याच्या रस्ता घोटाळ्याच्या वेळेला त्यांनी स्वतः स्टँडिंग कमिटीच्या वेळेला सभात्याग केलेला आमच्याबरोबर विरोधकांबरोबर बीजेपीने. म्हणजे या सर्व गोष्टी दोघेही मिळून मिसळून करताय, तर ह्यांना तो फटका हा नक्की बसणार आहे आणि सरकारचं जे काय आहे इमेज ही ह्या इलेक्शनमध्ये नक्कीच कळून येईल. किशोर, ते आपलं काय म्हणणं आहे की एक प्रकारे आपण जर वेगळे लढलात आणि त्यात जर भारतीय जनता पक्ष क्रमांक 2चा, क्रमांक 3चा अथवा क्रमांक 4चा पक्ष राहिला 10 महानगरपालिकेमध्ये, किंवा आपण मुंबई पुणे ठाणे नाशिक याचं म्हटलं, तर ही एक प्रकारे देवेंद्र फडणवीस सरकार ज्याच्यावर टीका करण्यासाठी दररोज आपल्याकडे वृत्तपत्र आहे, त्याच्यातनं दररोज टीका होत असते, एक प्रतिक्रिया म्हणायची. ते ज्या पद्धतीने चालले त्याला कोणी रोखू नाही शकत, कारण का तो त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु धुरी साहेबांना मी सांगेन की काही असलं तरी आम्हाला एक बरं वाटतंय की जे 2012ला नगरसेवक निवडून आले ते आज मितीपर्यंत त्याच पक्षामध्ये टिकून राहिले. टिकणं महत्वाचं आहे. त्यामुळे ते का टिकतंय, कसं टिकतंय ह्याचं अवलोकन आज जो प्रश्न विचारला त्याला उत्तर द्या ना, नको तुम्हाला तिकडे कुठे उत्तर टर्न दिलंय, होत तुम्हाला आहे तेच तिकडे. उत्तर दिलंय. आता मगाशी राष्ट्रवादीवाल्यांनी सांगितलं, पेगवींचा विषय केला, बाकी विषय केला. मुळामध्ये तुमचे सुद्धा नेते तिथे बसतात. हे जे लोक बाहेर याच्यामध्ये बीजेपी पण बोललेली आहे, असं नाही की फक्त विरोधक बोललेले आहे. याच्यामध्ये बीजेपी बसून बीजेपी स्वतः बोललेली आहे, सगळेच बोललेले आहेत. तुम्ही फक्त विरोधकांचं बोलू नका. किशोरीताई, महानगरपालिकेमध्ये तुमच्या नेत्यांकडनं जरा माहिती घ्या. आणि तुम्ही जसं सांगताय त्या घोटाळ्याचं पहिलं लेटर माझं आहे हो, 2013चं. त्याचं सगळेजण आता श्रेय घेऊ, आम्ही केलं. पहिला लेटर टाकलंय. स्वतःचेच घोटाळे स्वतः बाहेर काढताय. महापौरांनी पण स्वतःचा घोटाळे स्वतः काढला, पण कोणी त्यांना सांगितलं हे पण तुम्हाला माहिती नाहीये. त्यांच्यावर काय आग पकड झाली त्याच्यानंतर हे पण माहिती आहे तुम्हाला. प्रशासनामध्ये काही गोष्टी आहेत हे ना कबूल आम्ही केलं नाही. पण जरी तुम्ही पण अनेक पक्षात किशोरीताई, तुम्ही प्रशासनावर कशाला खापर फोडताय? काय बोलले? प्रशासनावर कशाला खापर या सगळ्यात मी पाहतोय, तुम्हाला तर तेवढं पण कळत नसेल की तो कारभार तिथला करणारा पण प्रशासनावर अधिकार आहे. अंकुश म्हणजे काय? तुमच्या नगरसेवकांवर तुम्हाला अंकुश ठेवता आलं नाही. तुम्ही आलात मी सगळ्यांना शांत राहायची विनंती करतो. आपल्या सोबत प्रवीण छेडा देखील आहे. प्रवीण छेडा, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून किंवा फडणवीस सरकारवरची प्रतिक्रिया आहे का हे म्हटल्यानंतर सगळेजण चवतळून बोलत आहेत, परंतु काँग्रेस मात्र शांत आहे. एक प्रकारे आपले विरोधी पक्ष नेते ज्याप्रमाणे सदनात भूमिका बजावतात तशीच भूमिका इकडे पण आहे की काय? सभागृहामध्ये आमची भूमिका आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्याप्रमाणे मांडत असतो. एक गोष्ट स्पष्ट आहे, आज ज्याप्रमाणे शिवसेना, मनसे आणि बाकीचे लोक ज्याप्रमाणे अग्रेसिव्ह आपली भूमिका मांडतायत, मला वाटतं सभागृहामध्ये असं काही नसतात. ते एकमेकाला धरूनच काम करत असतात. आणि विशेष करून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेचा कारभार हे गेल्या 25 वर्षापासून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एक दुसऱ्याबरोबर नांदत आहे आणि एंड महानगरपालिकेच्या निवडणुकीवर त्यांची भांडण होते आणि नंतर परत एकत्र येतात आणि सत्तेसाठी परत ते लोक एकत्र येऊन सत्तेमध्ये येत आहेत. आज मुंबईकर लोकांनी या दोघा पक्षाला ओळखलेलं आहे. आज आपण म्हणतायत की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी, मला वाटतं फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीच्या बरोबर पूर्ण सत्तेमध्ये असलेले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोघांची शंकास्पद भूमिका सुद्धा स्पष्ट बाहेर आली पाहिजे. मला वाटतंय स्थानिक प्रश्नांच्या बरोबर विधानसभेचे प्रश्न, विधान आणि लोकसभेच्या बदलच्या प्रश्नाची चर्चा निश्चितपणे महानगरपालिकेचा या निवडणुकीत होणार. परंतु स्थानिक प्रश्नांवर निश्चितपणे याच्यावर विचार करावाच लागेल. लोकांना माहित आहे की ही लोकसभाची निवडणूक नाहीये की अबकी बार मोदी सरकार म्हणून मोदीच्या नावाने त्यांना मतं मिळणार किंवा महानगरपालिका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जसे दोघं भांडले, एकत्र आले आणि परत सरकार बनवली महाराष्ट्रामध्ये, डोंबिवली कल्याणमध्ये सेम केलं. हे मुंबईकर लोकांना आता माहीत पडलेलं आहे आणि मुंबई महानगरपालिकेतले भ्रष्टाचार हे लोकांच्या समोर आलेले आहेत
आणि निश्चितपणे ह्याच्या प्रतिक्रिया या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बाहेर पडणार. अगदी बरोबर. प्रवीण छेडांनी महत्वाचा मुद्दा मांडलाय, तो म्हणजे मोदींची प्रतिमा. काय सांगाल केशव उपाध्याय? नाही, मुळात- शिवछत्रपती का आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ, अशी तुमची घोषणा होती. ती घोषणा त्यावेळेला क्लिक झाली. Yes. परंतु आता तुम्ही पुन्हा एकदा महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी, ज्याला मिनी विधानसभा म्हटलं गेलेलं आहे, त्याच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी येणार की नाही, आणि आले आणि जर तुमची युती असेल तर तिथे बाजूची सीट तुम्ही कोणाला देणार आणि त्याला बोलायला देणार का? मुळात कारण तुमचा पक्ष बाजूच्या सीटवर बसलेल्या माणसाला बोलूच देत नाही, असंही पुढे आलेलं आहे. जर तरचा मुद्दा चर्चेचा नाही इथे, ते मोदी येणार की हो, नाही आज उभे मुळात पण करत ठरलेलं नाही, नाही. एक मला मी सगळ्यांचं ऐकून घेत होतो, तेव्हा मला थोडं शांतपणे बोलण्याची वेळ द्या. असं आहे की मिनी विधानसभा जी तुम्ही म्हणताय, खरं म्हणजे गेले 1.5-2 महिने मिनी विधानसभा एका अर्थाने सुरू आहेत. 225 नगरपालिका आता पार पडल्या. पहिला टप्पा पार पडला, आता दुसरा टप्पा महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस ना माणूस या निमित्ताने मतदान करतोय. आता प्रश्न असा आहे की विधानसभा देवेंद्र फडणवीस यांची लिटमस टेस्ट होणार का, मोदी येणार का प्रचाराला? मुळामध्ये आमच्या दृष्टीने, भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने गटर, मीटर, वॉटर या 3 प्रश्नांवरती आम्ही निवडणुका या स्थानिक आणि शिवसेनेची टर हा मुद्दा नाही का? गटर, मीटर, वॉटर आणि शिवसेनेची टर, कारण ती तर तुम्ही नेहमीच उडवत आलाय. आता हे त्याच्याशिवाय दुसरं काय बोलणार? तुम्हाला अधिकार येतो काय पुढचे अर्थ काढण्याचा. मी माझ्यापुरतं सांगतो, तुम्ही पुढचे अर्थ तुम्ही काढू शकता. गटर, मीटर, वॉटर आणि लोक तुम्ही रोज मर, अशी घोषणा असणार आहे का? त्यामुळे या 3 मुद्द्यावरती साधारणतः आम्ही निवडणुका लढवल्या आणि या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळालं. हे आता आपण पहिल्या टप्प्यात बघितलं. स्वाभाविक आहे त्या निवडणुकीमध्ये जे तात्कालिक मुद्दे आहेत, मग राज्य सरकारचे मुद्दे आहेत की, पण मुद्दे स्थानिक असतील. आमच्या दृष्टीने आम्ही विकासाचा मुद्दा, स्थानिक मुद्दे हे घेऊन लोकांस जातोय. तुमच्या माहितीसाठी, सगळ्यांना माहिती असेल, तुमच्याकडे माहिती असेलच, भारतीय जनता पार्टी आत्ता महानगरपालिकामध्ये सुद्धा 4थ्या नंबरला आहे. म्हणजे 1200 ज्या जागाची निवडणूक होती त्यामध्ये जेमतेम 200 जागा भारतीय जनता पार्टीच्या आहेत, 225 शिवसेनेच्या आहेत, 265 280 राष्ट्रवादीच्या आहेत आणि 295 300च्या आसपास काँग्रेसच्या आहेत. जिल्हा परिषदमध्ये तर आम्ही 10% पण नाही आहोत. म्हणजे 3000 ज्या जागा होत आहेत त्याच्यात 300 पण जागा भारतीय जनता पार्टीकडे नाही आहेत. त्यामुळे हे चित्र, जसं नगरपालिका निवडणूक चित्र आम्ही बदललं, म्हणजे 12,000चा आकडा आम्ही क्रॉस केला, 1200, 300वरून आम्ही 1200 वरच पोहोचलो. 6 नगराध्यक्ष होते, त्याचे 71 नगराध्यक्ष झाले. त्यामुळे स्वाभाविकपणे या विकासाच्या मुद्द्यावरती मी लोकांसमोर जाऊ, तोच विकासाचा अजेंडा मी लोकांसमोर ठेवू आणि त्या अजेंड्यातनं आम्ही आमचं यश मिळवू. दीपक बातुसे, ही निवडणूक एक प्रकारे स्थानिक प्रश्नांवर लढली गेलेली, परंतु राज्य सरकारच्या कारभारावर एक प्रकारे प्रतिक्रिया देणारी निवडणूक असणार आहे असं वाटतंय का? या निवडणुकीला एक प्रकारचा वैशिष्ट्य आहे, प्रत्येक निवडणूक ही वैशिष्ट्यपूर्ण आणि काहीतरी शिकवणारी असते. तसंच ही निवडणूक ही राज्य सरकारच्या कारभारावरची प्रतिक्रिया, जरी त्यातले प्रश्न स्थानिक असले तरी. निश्चितच, कारण राज्यातील सरकार येऊन 2.25 वर्ष झालेले आहेत आणि जो पक्ष सत्तेत असतो त्या पक्षाचा कामगिरीचं मूल्यमापन जनता करत असते. 2.25 वर्ष आता भाजपला सत्तेत येऊन झाले, त्यामुळे या 2.25 वर्षामध्ये भाजपने जे काम केलेलं आहे त्याचं प्रतिबिंब या निवडणुकीमध्ये निश्चितच उमटणार आहे. ते मुद्दे निश्चितच चर्चेला असणार, प्रचारात असणार. स्थानिक मुद्दे हे त्या ठिकाणी लागू होतीलच, परंतु जनता मतदान करताना राज्य सरकार कशा प्रकारे कामगिरी करते त्याचं मूल्यमापन करून सुद्धा मतदान करत असतं, कारण पूर्ण प्रतिबिंब राज्यभर या निर्णयांचं उमटत असतं. आजच आपण बघितलं की भाजपने निवडणूक जाहीर होण्याच्या काही तास आधी सरकारने 4,000 कोटी रुपयांचा एक मोठा निर्णय घेतला, प्रकल्प जाहीर केला. धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर केली, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयांचा निवडणुकीत फायदा व्हावा याच्यासाठी हे निर्णय शेवटच्या क्षणी घेण्यात आले आणि सरकारचा म्हणजे सत्ताधारी जो पक्ष असतो त्याची सुद्धा अशी अपेक्षा असते की आपण जे निर्णय घेतोय वेळोवेळी सरकारमध्ये राहून त्या निर्णयाचा फायदा आपल्याला या जिल्हा परिषद असो किंवा महानगरपालिका असो या निवडणुकीमध्ये होणार आहे. आता स्थानिक प्रश्न जे आहेत ते भाजपच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर भाजप, जसं केशव उपाध्यायांनी सांगितलं की जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या 10% जागा नाही, त्यामुळे जिल्हा परिषदेला सामोरं जाताना राज्य सरकारने जे काम केलेलं आहे 2.25 वर्षात ती कामं घेऊन निश्चितच सरकार लोकांसमोर जाणार आहे. महानगरपालिकांमध्ये काही ठिकाणी त्यांची सत्ता एक बऱ्यापैकी जागा आहेत, परंतु तिथे सुद्धा राज्य सरकारने जी कामं केलेली आहेत, मुंबईमध्ये मेट्रोचे प्रकल्प असतो, स्मारकाचं भूमिपूजन असो, पुणे मेट्रो असो, नागपूर मेट्रो असो, हे सगळे प्रकल्प घेऊनच राज्य सरकार म्हणजे भाजप विशेषतः निवडणुकीला सामोरं जाणार आणि या मुद्द्यांवरती राज्य सरकारने केलेल्या कामाच्या मुद्द्यावरती हे मतदान मागणार आहे. त्यामुळे स्थानिक मुद्दे भाजपसाठी थोडे गौण असतील आणि राज्य सरकारने जी कामं केलेली आहेत तीच कामं राज्य सरकार भाजपकडनं लोकांसमोर मांडली जातील आणि त्याच्याद्वारेच भाजपकडनं मतदारांना मतदानाचं आव्हान केलं जाईल. एक शेवटचा प्रश्न घेऊन मी सगळ्यांकडे जातोय. प्रश्न दीर्घोत्तरी नाही तर अत्यंत लघुत्तरी आहे. संपूर्ण राज्यभर प्रमुख विरोधी पक्ष किंवा प्रमुख
टार्गेट कोण असेल किशोरीताई? आमच्यासाठी हो म्हणजे काय? आमच्यासाठी सगळे पक्ष जे येतील अंगावर त्यांना घे ना शिंगावर. सगळे पक्ष याच्यात सहयोगी पक्षही आले. जसे येतील अंगावर तसे घेऊ शिंगावर. जसे येईल अंगावर तसे घेऊ शिंगावर एक प्रकारे शिवसेना स्टाईलचं उत्तर आहे. म्हणजे धनुष्यातून बाण सुटणार एवढं मात्र नक्की. मनसेसाठी सर्वात प्रमुख विरोधी पक्ष कोणता? आम्हाला बघाल तर जसं किशोरीताईने उत्तर दिलं ना तसंच आमची पण भूमिका तीच राहते. आमची भूमिका पण तीच आहे की जर आमच्या वाटेला जर कोण आलं तर आम्ही त्याला सोडत नाही. त्या पद्धतीने कोणताही पक्ष असून दे आमच्या विरोधात त्या पक्षाला आम्ही पुरून उरणार एवढं नक्की. प्रवीण छेडा काय सांगाल? प्रमुख विरोधी पक्ष कोणता आहे असं वाटतं आपल्याला? कोणावर जास्त टार्गेट करणार? प्रहार कोणावर होणार? अगदी सिंपल उत्तर आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे आमच्या निशाण्यावर असणार. काय सांगाल संजय तटकरे? काँग्रेस ते आमच्यासाठी शिवसेना आणि भाजप हेच विरोधी पक्ष राहिलेले आहेत. केशव उपाध्ये? स्वाभाविक आहे. एकूण म्हणजे आलं अंगावर घेतलं शिंगावर टाईपचं उत्तर मी देणार नाही, कारण शेवटी त्या ठिकाणची परिस्थिती वेगळी असते. तुमची पद्धत नाही, आमची पद्धत नाही. शेवटी असं की राजकीय भान असावं लागतं. राजकीय भान ते असावं लागतं. कशा पद्धतीने त्यामुळे व्यापक चित्र लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी हेच शेवटी आपला नंबर 1 शत्रू कोण हे कळावं लागतं. शेवटी तुमचा नंबर 1 शत्रू कोण आहे हे तुमच्या एका वाक्यावर ज्या पद्धतीने ट्रून पडला तेवढ्यात कळलं किंवा त्यांनी आलं अंगावर घेतलं शिंगावर म्हटल्यानंतर तुम्हाला जे हजू फुटलं त्यातनं बाहेर आलंय. अगदी मी तुम्हाला तेच सांगतोय ना. प्रेक्षकांवर रंगलेली ही राजकीय चर्चा आपण पाहिलीत. महानगरपालिका तसंच जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा झाली तरी कोण कोणाशी युती करणार अथवा आघाडी करणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मुंबईतली बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन सन्मानजनक युती व्हायला हवी असं मत भाजपच्या केशव उपाध्यायांनी व्यक्त केलं. तर स्वतंत्रपणे लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा आहे. युतीसोबत अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील असं शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं. म्हणजे एकूण काय दोघंही स्वबळावर राहायला तयार आहेत, परंतु दोघांनी दारं एकमेकांच्या चर्चेची मात्र उघडी ठेवलेली आहेत. पालिका निवडणुकीत काँग्रेसची आघाडी करण्याची राष्ट्रवादीची इच्छा आहे, पण पलीकडून प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे आम्ही उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून टाकली आहे, त्यांना तयारी करायला सांगितली आहे असं राष्ट्रवादीच्या संजय तटकरे यांनी सांगितलं. तर आघाडीबाबत अंतिम निर्णय आमचे वरिष्ठ नेते घेतील याचा पुनरुच्चार प्रवीण छेडा यांनी पॉलिटिकली करेक्ट उत्तर देताना केला. युती करण्याबाबत राज ठाकरेंना काहीही व्यक्त केलेलं नव्हतं, त्यामुळे युटर्न घेतला असं म्हणणं चुकीचं आहे. मनसेच्या संतोष धुरी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मनसेची ताकद घटली की नाही हे जनताच ठरवेल, ते माध्यमांनी ठरवायची गरज नाही अशी पुस्ती देखील त्यांनी जोडली. गेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी ऐनवेळी युतीची जागा वाटपाची बोलणी फिसकटली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आत्ता जरी सकारात्मक बोलत असले तरी ऐनवेळी जागा वाटपावरून युती तुटू शकते याकडे दीपक भातुसे या माझ्या सहकार्याने लक्ष वेधलं. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अत्यंत नगण्य आहे, त्यामुळे काँग्रेसला आघाडीची गरज वाटत नाहीये. त्यामुळे मुंबईत पंचरंगी निवडणुका होतील असा अंदाज देखील यावेळी समोर आला. या निवडणुकीचा कौल हा देवेंद्र फडणवीस सरकारच्या कामगिरीवरची प्रतिक्रिया आहे का, यावर एक प्रकारे संमिश्र प्रतिक्रिया आपल्या समोर आल्या. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्थानिक प्रश्नांवर लढवल्या जातात असा मुद्दा यावेळी मांडण्यात आला. तरी देखील प्रेक्षको, जो जीता वो सिकंदर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आशिष शेलार, अशोक चव्हाण, संजय निरुपम, अजित पवार अनेकांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. त्यांच्यापैकी कोण मुकद्दर का सिकंदर बनणार याचा फैसला 23 फेब्रुवारीला होईलच. पण 2019च्या विधानसभा निवडणुकीसाठी काय व्यूहरचना आखायची याची दिशा आणि प्रत्येक पक्षाची दिशा आणि दशा या निवडणुकीत ठरणार एवढं मात्र नक्की. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.